खोक्या उर्फ सतीश भोसलेला कोठडीतच मारहाण, खोक्याच्या पाठीवर मारहाणीची वळ। वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय। खोक्याच्या वकिलाने वन विभागाच्या कोठडीत खोक्याला मारहाण झाल्याचा आरोप केलाय। खोक्याला मारहाण झाल्यानंतर उठलेल्या वळाचे फोटोही आता व्हायरल झालेत। याच फोटोंचा आधार घेत वकिलाने खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती। वकिलांची ही मागणी मान्य करत कोर्टाने पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली। खोक्या भोसलेवर 2 गुन्हे दाखल आहेत। पहिला गुन्हा ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी, तर दुसरा गुन्हा हरणांची शिकार केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलाय। सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देऊन खोक्या फरार झाला होता, पण त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आल्यानं चर्चेत आलेल्या खोक्या भोसलेवरून कोठडीतील मारहाणीच्या फोटोवरून राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।